चला आपण आज झणझणीत माशाची भाजी बनवूया। मी एक वाटण बनवले। कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, अद्रक घालायचं, त्याच्यामध्ये लसूण घालायचा, कोथिंबीर घालायची, थोडंसं जिरं घालायचं, एक वाटण बनवून घ्यायचं। कढईमध्ये तेल घालायचं, मासे घालायचे, अर्ध लिंबू पिळून घालायचं, थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं। मस्त मासे परतून घ्यायचे। नंतर ते मासे काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आपण बनवलेलं वाटण घालायचं, वाटण चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, घरकुल मसाला, मछली फ्राय मसाला घालायचा, मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, मसाला चांगला शिजवून द्यायचा। नंतर परत आपण बाजूला काढून ठेवलेले मासे त्याच्यामध्ये घालायचे, परतून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं गरम पाणी घालायचं अजून, नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची। 5 मिनिटांनंतर आपले मासे तयार आहेत। हे बघा, अशा प्रकारे एकदम मस्त भाजी होते। तुम्ही एकदा करून बघा। झणझणीत आपली माशाची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा।